छत्रपती शिवाजी महाराज यांची वाघनखं राज्य सरकार लंडनवरून आणणार आहे। मात्र या संदर्भात अनेक आरोप प्रत्यारोप होत असल्याचं दृश्य आहे। ही वाघनखं छत्रपती शिवाजी महाराजांची नसल्याचा दावा कोल्हापूरमधल्या इतिहास संशोधक इंद्रजीत सावंत यांनी केला आहे। वाघनखांमुळे नव्या वादाला फोडणी। ती वाघनखं अफजल खान वधाची नाहीत। लंडनच्या वस्तू संग्रहालयाच्या पत्रानं महाराष्ट्रात खळबळ। लंडनच्या व्हिक्टोरिया अँड अल्बर्ट वस्तू संग्रहालयातून शिवाजी महाराजांनी वापरलेली वाघनखं महाराष्ट्रात येणार आहे। सांस्कृतिक कार्यमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी त्यासाठी लंडन वारी केली आहे। स्वतःच आगत स्वागत करून घेतलं। पण आता एक धक्कादायक माहिती आणि दावा इतिहास संशोधक इंद्रजीत सावंत यांनी केला आहे। ती वाघनखं अफजल खानाच्या वधाच्या दरम्यान वापरलेली होती की नव्हती याबाबत निश्चित सांगता येणार नाही असं वस्तू संग्रहालयानं सांगितलंय, असं पत्रही इंद्रजीत सावंत यांनी दाखवलंय। याच्यातलंच हे एक वाघनखं परत आणतायत। हे वाघनखं परत आणतायत आणि हे वाघनखं 1971 ला गेलेलं त्या संग्रहालयात असणारं वाघनखं ते आणायला लागले। इतकी फसवणूक जर मंत्रिपदावर बसलेलं व्यक्तिमत्व करत असेल तर महाराष्ट्रानं विचार केला पाहिजे की हे कशासाठी करतात। वाघनखांबाबत मुद्दाम गैरसमज पसरवत असल्याचा आरोप शिवसेनेनं केला। इंद्रजीत सावंतांच्या काही शंका असतील तर त्या दूर केल्या जातील असं शंभूराज देसाई यांनी म्हटलंय। जेव्हा राज्य सरकारनं ती वाघनखं आणि ती तलवार आणायचा निर्णय घेतला तेव्हा या सगळ्या गोष्टींची खात्री करून घेतलेला आहे। तरी सुद्धा जर इतिहास संशोधकांचं श्री सावंत आपण ज्यांचं नाव घेत आहे त्यांचं याच्या बाबतीतलं जर काही वेगळं म्हणणं असेल तर जरूर आमचे सांस्कृतिक कार्य विभागाचे मंत्री मुनगंटीवार साहेब त्यांच्याशी बोलतील आणि त्यांची जर काही शंका असेल तर नक्की ती शंका दूर केली जाईल। वाघनखांबाबत शंका इंद्रजीत सावंतांनी व्यक्त केलेली असताना भाजपने मात्र यावरून आदित्य ठाकरे यांच्यावरच टीका केली आहे। मला वाटतं या विषयावर सुधीरभाऊ मुनगंटीवार यांनी स्पष्टपणे भूमिका मांडली आहे। या सरकारची भूमिका स्पष्ट आहे, सुधीरभाऊंची भूमिका स्पष्ट आहे। छत्रपती शिवाजी महाराजांची जी जी आयुध आम्हाला प्रेरणादायी आहेत त्याबद्दलचं प्रदर्शन, प्रचार, प्रसार आणि दर्शन हीच आमची भूमिका आहे। प्रत्येकाला इतिहासाचा अभिमान हवाच आणि तो असावाच, पण इतिहास चुकीचा सांगून आपली राजकीय पोळी भाजणाऱ्यांनाही त्यांची जागा दाखवण्याची गरज निर्माण झाली आहे। सतेज औंधकर, लोकशाही मराठी, कोल्हापूर। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।